नमस्कार, मी एस जे वराडे, शिल्प निदेशक, गव्हर्नमेंट ITI भद्रावती इथे कार्यरत आहे। तर आपण आज या ठिकाणी सर्व्हिस टूल जे व्यवसायामध्ये वापरले जाते त्याच्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत। सर्व्हिस टूल्स म्हणजे जेव्हा आपण व्यवसायामध्ये काम करतो किंवा काम करायला जातो तेव्हा त्या व्यवसायामधले सर्व टूल्सची आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे। आपण पाहतो की जसं इलेक्ट्रिकल व्यवसाय आहे, वेल्डर आहे, हिटर आहे, प्रत्येक व्यवसायामध्ये वेगवेगळे टूल्स असतात। आपण ॲडमिशन या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे, तर आपण जिथे कुठं काम करायला जातो त्या ठिकाणी काम करताना आपल्याला टूल्सची माहिती जर नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला अडचण निर्माण होते। तर ती अडचण दूर करण्यासाठी आपण या ठिकाणी त्या व्यवसायामधले टूल्सची माहिती करून घेणं आवश्यक आहे। तर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी जे वर्क बेंचवर जे आपण टूल्स ठेवलेले आहे तर या प्रत्येक टूल्सची मी माहिती तुम्हाला सांगणार आहे, तर ते तुम्ही नीट काळजीपूर्वक ऐकून घ्या। तर सर्वप्रथम आपण व्यवसायामध्ये जे टूल्स वापरलेला आहे, हा जो टूल्स आहे याला म्हणतात लिव्हर टाईप ट्यूब बेंडर। याला काय म्हणतात? लिव्हर टाईप ट्यूब बेंडर। आपण पाहिलं रेफ्रिजरेशन व्यवसायामध्ये आपण जेव्हा काम करतो तेव्हा त्या ठिकाणी कॉपर ट्यूब असतात आणि कॉपर ट्यूब ह्या रेफ्रिजरेशन सिस्टीम मध्ये लावलेले असतात। ठीक आहे, तर रेफ्रिजरेशन सिस्टीम मध्ये कॉपर ट्यूब कशासाठी लावलेले असतात की त्या ठिकाणी गॅस सर्क्युलेशन होण्यासाठी कॉपर ट्यूब लावलेले असतात, बरोबर आहे। जर ती कॉपर ट्यूब प्रॉपर जर पद्धतीने जर बेंड झाली नाही किंवा आपल्याला वाकवता आली नाही तर त्या ठिकाणी रेफ्रिजरंट जेव्हा आपण चार्ज करू त्यावेळेस त्या ठिकाणी रेफ्रिजरंट प्रॉपर चार्ज जर झाला परंतु तो सर्क्युलेट होणार नाही। अशा वेळेस ती कॉपर ट्यूब बेंड करण्याकरता या ट्यूबचा वापर करतात। तर हा आहे लिव्हर टाईप ट्यूब बेंडर। कोणता आहे हा? लिव्हर टाईप ट्यूब बेंडर। याला लिव्हर टाईप ट्यूब बेंडर का म्हटलं जाते? कारण याला लिव्हर आहेत दोन, याला दोन लिव्हर आहे। याच्यामध्ये एक डिग्री दिलेली आहे, म्हणजे 0 ते 180 पर्यंत आपण ट्यूब काय करू शकतो? बेंड करू शकतो। तर आपल्याला या ठिकाणी ट्यूब जर बेंड करायची असेल तर आपल्याला समजा ही जर ट्यूब आपल्याला बेंड करायची आहे तर या ठिकाणी आपल्याला ही इथे एक क्लॅम्प दिलेली आहे। ठीक आहे, तर या क्लॅम्प मध्ये आपल्याला ही अशा पद्धतीने आपल्याला ट्यूब या ठिकाणी अडकवायची आणि ज्या अँगलमध्ये किंवा ज्या कोणामध्ये आपल्याला ट्यूब बेंड करायची आहे त्या कोणामध्ये आपण काय करू शकतो? की ट्यूब बेंड करू शकतो। तर या लिव्हर ट्यूब टाईपचा उपयोग काय आहे की कॉपर ट्यूबला बेंड करणे। ठीक आहे, तसंच हा सुद्धा दुसरा एक लिव्हर ट्यूब टाईप आहे। हा वेगळ्या याचा डायमीटरचा आहे, याच्या ठिकाणी साईज दिलेला आहे। हे ट्यूब कोणत्या साईजचा आहे? 3x8 ओरिजिनल डायमीटर जे कॉपर ट्यूबची साईज असते त्याचा 3x8चा हा ट्यूब आहे, ट्यूब बेंडर आहे। त्याच्यानंतर हा लिव्हर टाईप तुम्हाला या ठिकाणी दिसेल 1/4 ची ट्यूब या ट्यूब बेंडरच्या सहाय्याने आपण बेंड करू शकतो। ठीक आहे, तर हे झाले म्हणजे लिव्हर टाईप ट्यूब बेंडर। त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो आहे स्प्रिंग ट्यूब टाईप बेंडर। याला कोणता म्हणतात? स्प्रिंग बेंडर। हा स्प्रिंग बेंडर का म्हटलं जाते याला? कारण हे स्प्रिंग आहे। स्प्रिंग आपण काय करतो, ज्या कोणा जसं आपल्याला वाकवायची असेल त्या पद्धतीने आपण ती स्प्रिंग वाकवू शकतो। म्हणजेच आता याच्या सहाय्याने जर आपल्याला ट्यूब जर बेंड करायची असेल तर आपण काय करू शकतो, या ठिकाणी ही जी कॉपर ट्यूब आहे ही कॉपर ट्यूब या बेंडमध्ये आपण या आपल्या लिव्हर बेंडरमध्ये आपण टाकायची आणि याला काय करायचं, असं वाकवू शकतो। याच्यामुळे काय होईल की याचं जे डायमीटर आहे हे डायमीटर कसं होईल? सारखं राहील आणि ही ट्यूब काय होईल? विंच होणार नाही। याच्याकरता हा कोणता स्प्रिंग टाईप ट्यूब बेंडर वापरला जाते। ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा रेफ्रिजरेशन व्यवसायामधला जे टूल्स आहे तो टूल्स कोणता आहे? याला काय म्हणतात? याला म्हणतात ट्यूब कटर। याला ट्यूब कटर का म्हटलं जाते? कारण या रेफ्रिजरेशन व्यवसायामध्ये आपल्याला जर ट्यूब कापायची असेल तर आपल्याला ट्यूब कटरचा वापर करून आपण काय करतो? ट्यूब कापतो, बरोबर आहे। जर आपण नुसतं हॅक्सा ब्लेडने जर ट्यूब कापली, समजा ही ट्यूब तुम्हाला कापायची आहे, ठीक आहे, ही जर तुम्हाला कट करायची आहे तर या ठिकाणी जर तुम्ही जर हॅक्सा ब्लेड जर लावून जर तुम्हाला कट केलं तर काय होईल? कापता कापता काय होईल? ही पिंच होईल, इथं दबून जाईल आणि पिंच झाल्यामुळे काय होईल? आपल्याला ती वापरता येणार नाही। जर या ट्यूब कटरने जर आपण ट्यूब कापलं तर काय होईल? ती प्रॉपर ट्यूब कापल्या जाईल आणि तिचं डायमीटर हे सारखं राहील। याच्या करिता हा ट्यूब कटर आपण वापरतो। तर हे आहे ट्यूब कटर। ठीक आहे, त्याच्यानंतर हा आहे स्वेजिंग टूल। हा कोणता आहे?
स्वेजिंग टूल आहे. त्याला स्वेजिंग टूल का म्हटलं जाते? कारण आपल्या व्यवसायामध्ये दोन सारख्या डायमीटरचे आपण जेव्हा ट्यूब कट करतो तेव्हा दोघांचं डायमीटर हे सारखं असते, बरोबर आहे. जर आपल्याला या ठिकाणी जर दोन्ही ट्यूब जर एकमेकांसोबत जोडायचे असेल तर एका ट्यूबचं डायमीटर आपल्याला वाढवायचं असते, बरोबर आहे. जर आपण वाढवलं नाही तर ते दोन्ही ट्यूब एकत्र आपल्याला जॉईंट करता येणार नाही, ठीक आहे. तर याच्यामध्ये एका ट्यूबचं डायमीटर वाढवण्याकरता या ठिकाणी हा स्वेजिंग टूल दिलेला आहे. प्रत्येक वेगवेगळ्या ट्यूबच्या आकाराचा किंवा साईजचा हा ट्यूब कटर स्वेजिंग टूल दिलेला असतो. तर स्वेजिंग करताना यामध्ये हे स्वेजिंग टूल टाकून याला सर्वप्रथम या ब्लॉकमध्ये बांधायचे असते. स्वेजिंग कशी करायची तुम्हाला मागे सांगितलेलं आहे. या ज्या डायमीटरची ट्यूब आहे त्याला इथे बांधायची असते. त्यानंतर हे दोन विंग नट टाईट करायचे आणि हा स्वेजिंग टूल याच्यामध्ये टाकून आपल्याला हॅमरच्या सहाय्याने त्याला ठोकायचं असते. त्याच्यामुळे काय होईल की ही ट्यूबचं डायमीटर हे वाढवलं जाईल आणि दोन ट्यूबच्या एका ट्यूबचं जर डायमीटर जर वाढलं तर आपण त्या ठिकाणी काय करू शकतो, दोन्ही ट्यूब एकासोबत कनेक्ट करू शकतो. म्हणजे या ठिकाणी या स्वेजिंग टूलचा उपयोग काय आहे? स्वेजिंग करण्याकरता स्वेजिंग टूलचा उपयोग आपण करू शकतो. त्याच्यानंतर तिसरा टूल्स आहे, याला काय म्हणतात? याला टॉर्च म्हणतात, ब्रेजिंग टॉर्च. याचा उपयोग आपण आपल्या व्यवसायामध्ये जेव्हा आपण सिस्टीम रिपेअर करतो त्यावेळेस आपण त्याला कट करतो. ते कट केल्यानंतर दोन ट्यूब एकत्र जोडतो आणि जोडल्यानंतर त्याला आपण ब्रेजिंग करतो, ठीक आहे. ब्रेजिंग करण्याकरता हा ब्रेजिंग टॉर्च दिलेला आहे. हे LPG सिलेंडर आहे, ठीक आहे. याला जोडायचं असते. जोडल्यानंतर तुम्हाला इथून फ्लेम तयार होते आणि या फ्लेमचा वापर करून आपण काय करतो की ब्रेजिंग करतो. ब्रेजिंग करण्याकरता या टॉर्चचा उपयोग करतात, ठीक आहे. त्याच्यानंतर हा टूल्स तुम्हाला माहीत आहे काय, याचं नाव स्टील रूल. याच्यावर 1 ते 12 म्हणजे 30 सेंटीमीटरपर्यंत अंतर दिलेलं आहे. याचा उपयोग आपण जनरल व्यवसायामध्ये करू शकतो, बरोबर आहे. जनरल व्यवसायामध्ये म्हणजे याचं मोजमाप करण्यासाठी. समजा आपला या ट्यूबची लांबी मोजायची आहे तर आपण काय करू शकतो, या स्टीलने आपल्याला समजा 10 सेंटीमीटर ते पाहिजे असेल तर आपण लांबी या स्टील टूलच्या सहाय्याने मोजू शकतो. त्याच्यावर मार्किंग करून आपण ट्यूब करू शकतो. म्हणजे याचा उपयोग काय करू शकतो आपण जनरल टूल वापरासाठी याचा उपयोग आपण करू शकतो, मोजमाप करण्यासाठी. हा एक ऑर्डिनरी टूल्स आहे, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हा दिसत आहे, हा सुद्धा जनरल टूल्स आहे. हा सर्व व्यवसायामध्ये वापरला जातो. याचं नाव काय आहे? याचं नाव आहे पाईप रेंच. रेंच म्हणजे पाना. आपल्या भाषेमध्ये, दुसऱ्या टेक्निकल भाषेमध्ये आपण स्पॅनर म्हणतो, बरोबर आहे ना. तर ह्या पाईपच्या कामामध्ये पाईपला काढणे किंवा जॉईंट त्याचे उघडणे किंवा जोडणे किंवा कसणे याच्याकरता हा काय करतो आपण पाईप रेंच वापरू शकतो. समजलं? हा पाईप रेंच आहे.